मोठा आहे, जेवढा अधिकार तुकोबांचा आहे त्या तुकोबांच्या अधिकारापेक्षा निलोबांचा अधिकार श्रेष्ठ सांगितला. तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो, ऐका. मला वेळ खर्ची करायचं नाही, शब्दाचा आणि प्रमाणांचा बचाव करत करत मला चिंतन मांडायचे. जगद्गुरु तुकोबार आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. रामेश्वर भट्टांनी त्यांची तुलना केली की ब्रह्म आणि विष्णू जो तुकोबा हे एकच आहेत. जो एक कालचा शत्रू असणार ही तुकोबांची स्तुती करणार आहे तो रामेश्वर भट्टे. मला एक अजून तुम्हाला पुढे मांडायचे चिंतन की देवाजवळ असा जाणारा जीव एक तरी मला दाखवतो न मागता देवाचा दर्शन घेऊन येतो. कोणतरी आहे का असा? विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबा असे की तुकोबा परमात्म्याला सांगतात की जर तुला काय पाहिजे असेल तर आमच्याकडून मागून घे. नाद आमच्या भाग्याने देवाला सांगणारा काय अधिकार आहे हो तुकोबांचा. देवाला सांगतात तुला जर काय प्रपंचामध्ये कमी पडेल तर माझ्याजवळ माग, देवा तू माग. या तुकोबांचा अधिकार आहे. आणि पुढं ते निलोबार आहे, जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य. ते देवाला पुन्हा सांगतात तुझं लागी येथे बोलाविले कोणी. नीला म्हणे तुझ नवलखीच देवा. देवा देवा तुला मी ओळखत नाही. मी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्यासाठी अनुष्ठान मांडलंय. काय निलोबांचा अधिकार असेल हो. जेवढा अधिकार तुकोबांचा त्याच्या बाबतीमध्ये निलोबांचा अधिकार श्रेष्ठ. देवाला असा बोलणारा आतापर्यंत कोणी संत पाहायला मिळाला नाही. आणि म्हणून तेच निलोबार आहे, जीवनाची सार्थकता सांगतात. ऐका सिद्धार्थ महाराज, आपण शब्दाचा प्रमाणांचा बचाव करत शब्द प्रमाणात जरी टाळत नसलो तर ती सिंगल बोलून वातावरण ठेवायचं. लक्ष देऊन ऐका. निलोबा सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या जीवाला तर मरावा लागतो आणि जन्माला आल्यानंतर त्याला मरावा लागतो. जन्म अटल आहे आणि मरण अटल आहे. या दोघांच्या मधला जो अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. तो जीवन जगत असताना आम्ही काय करतो याचा बारीक निरीक्षण जर कोण करीत असेल तर फक्त मनुष्य योनीमध्ये आलेला जीवात्मा करतो. याच्यावर दुसरा कोणी विचार करू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देही गणे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. मला हे सांगायचंय, मनुष्याला आल्यानंतर मात्र काही ना काही करणं हे अटल आहे. कोणी सांगेल जन्माला आल्यापासून मी मरेपर्यंत काही करणार नाही, असं चालणार नाही, असं होणार नाही. त्याला काहीतरी करावं लागेल. पण काय करावं आणि काय करू नये याचा स्वतंत्र चिंतन मनुष्य येऊ मात्रच करू शकतो. आणि जो ज्याच्यावर विचार करतो ना मधुकर बाबा त्यालाच मनुष्य म्हणावा. अन्यथा
जीवनाला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. आमच्या जीवनामध्ये सार्थकता व्हावी, माझा जीवन सुजवल आनंदमय असा व्हावा असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला तेच वाटतं, मला चिरकाल आनंद प्राप्त व्हावा, मला ऐश्वर्य मला प्राप्त व्हावा आणि जीवनाची सार्थकता व्हावी असा प्रत्येकाला वाटतो. पण मला असं वाटतंय की जी सार्थकतेची जी साधनं आहेत तीच आम्हाला ज्ञात नाही, तीच आम्हाला माहीत नाही. आम्ही जी साधनं करतो ती दुःखरूप साधनं आहेत. आम्ही जे जे साठवतो त्याचा दुःखच आम्हाला प्राप्त होतो, पण आम्हाला हे माहीत नाही की आम्हाला त्याच्यापासून दुःख मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, भोगातून त्यागाकडे जाता येतो, त्यागातून भोगाकडे जाता येतो, भोगातून भोगाकडे जाता येतो आणि त्यागाकडून त्यागाकडे जाता येतो. 2-4 मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. काही त्यागातून भोगाकडे गेली, त्यांचा वाटोला झाला. काही त्यागातून भोगाकडे आली, त्यांचा वाटोळा झाला. पण काही भोगातून त्यागाकडे गेली, त्यांचा कल्याण झाला. ऐका, चिंतन मी विस्तृत याच्यावर चिंतन नाही करणार, फक्त कामासाठीच घेऊ आपण त्याचा विषय घ्यायचा पुढं. ऐका, आजामिल हा शास्त्र निपुण असणारा एक ब्राह्मण आहे, शुद्ध ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे असं त्याचं वर्णन आला भागवत महापुराणामध्ये. तोच नित्यनेमाने पूजापाठ करणारा, वेदाध्ययन करणारा, पारायण करणारा आजामिल इतका त्यागी जीवन आहे आणि पूजेसाठी लागणाऱ्या समिधा आणण्यासाठी कुठेतरी जातो. पण जेव्हा त्या समिधा घेऊन येताना रस्ता चुकतो आणि दुसऱ्याच मार्गाने येतो का जिथे वाम मार्ग चालतो, वेश्या व्यवसाय, त्या मार्गातून आल्याचा परिणाम त्यांनी जे बघितलं त्याचा परिणाम त्याच्यावर झाला आणि कमवलेली संपूर्ण विद्या लयाला मिळाली आणि एका वेश्येच्या पाठीमागे लागला. मला काय सांगायचंय, घडलेलं बिघडतं कसं, या असं बिघडतं. आणि तो तिच्या पाठीमागे लागल्यानंतर त्यागातून भोगाकडे गेला आणि भोगाचा जो फळ आहे तो दुःखच आहे. जो पण भोगाची इच्छा करेल तो दुःख रूप आहे. पुढे चिंतनात मी विषय घेईल. एक आजामिल त्यागातून भोगाकडे गेला. आम्ही भोगातून भोगाकडे जाणारी माणसं आहेत. आम्हाला पहिल्या कालामध्ये मधुकर दादांना कल्पना आहे, विठ्ठल दादांना पण कल्पना आहे, मधुकर बाबांना कल्पना आहे. त्यांच्या लहानपणी किंवा आमचाही बालपण बघितला, खायला अर्धी भाकर नव्हती. आज तिन्ही वेळचा आम्हाला भोग उपलब्ध आहेत. कुठेही जा, व्हेजवाल्यांना व्हेज ना, नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज, तरी सुद्धा ते कल्याणमध्ये जेवत नाही. समजलं असेल ना, कोणामध्ये तर सोडूनच द्या, कल्याणमध्ये नाही. त्या अजून पुढचा प्रवास ढाब्यांवर. मला काय सांगायचंय, आपण भोगातून भोगाकडे जाणारा जीव आहे. त्याला किती भोग प्राप्त झाले तरी तो जीवात्मा तो संतुष्ट होत नाही. एक टाइम, एक वेळ, एक दिवस, 2 दिवस भुकेची राहणारी माणसं आज 3 टाइम काजू बदाम खातात. झोपडीमध्ये राहणारी माणसं महालात राहायला लागली, बंगलो सिस्टीममध्ये. मला हे सांगायचंय, आपला सामान्य जीव भोगातून भोगात जातो, विलासी जीवन जगतो आपला मनुष्य जीव. आणि एक वर्ग असा आहे की तो भोगातून त्यागात जातो. उदाहरणार्थ कानोपात्रा जी वेशीची मुलगी आहे, ते भोग आहेत, ते भोगणारी मंडळी आहे. पण आज तीच मंडळी भोगातून त्यागाकडे गेली. त्याचा परिणाम काय झाला माहिती का? तिने अभंग लिहिले ज्ञानोबा तुकोबांच्या सारखे. कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. मला हे सांगायचंय, सत्संग मिळाला आणि त्याग केला विषयांचा. आणि आजही पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरमध्ये त्या कानोपात्रेची समाधी आहे. ते आपण वृक्ष बोलतो ना, कानोपात्रेचं झाड. काय भाग्य असते तिचं. एक त्यागातून त्या सुखाला प्राप्त मनुष्याला होता येतो. मला चिंतन असं चाललंय आपला की मनुष्य हा परिवर्तित जीव असल्यामुळे त्याला परिवर्तन करता येतो. ती त्यागातून भोगातून त्यागात गेली कानोपात्रा. वाल्या भोगातच होता का नाही, याला मार त्याला मार, घरी आणून दे. पण देवर्षी नारदांची भेट झाली
आणि भोगातून त्यागात गेला, केले रामायण रामाआदी. कोलियाची कीर्ती वाढली गहन, त्याला म्हणावं सार्थक जीवन. आम्ही भोगल्याशिवाय आम्ही भगवत भक्ती करत नाही. पण शास्त्र असं सांगतो बाबा, त्याग केल्याशिवाय भगवत भक्ती होतच नाही. आम्ही किती अन्न किती खाल्लं पाहिजे, कुठे खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, तुकोबांनी सांगावं ते. काय आम्ही खातो, कासाया सांगती, आलनी आहे का खारड आहे का मीठ आहे का नाही याचाही भान नाही. आम्ही प्रत्येक घासाला मीठ कमी झालंय जास्त झालंय, ही आमची चवीचा आमचा खाना असतो. आम्हाला भोग पाहिजे. चिरंजीव पदामध्ये नाथबाबा वर्णन करतात की साधूचा जीवन कसं असतो पाना. भोग इच्छा विषयक ते तो सांडी सकलिक, प्रारब्धे प्राप्त होता देख निष्ठंकांग तेथुनी काढी. एखाद्याला भोग प्राप्त झालं की चांगला माणूस त्याचा विचार करतो आणि बाजूला होतो, त्याला साधुत्व प्राप्त होतो. मला हे सांगायचंय, त्यागात भोगातून त्यागात जाता येतो. त्यागातून भोगात जाणारी माणसं पाहायला मिळाली आणि त्यागातून त्यागात जाणारी पण माणसं आपल्या शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. जन्माला येण्या अगोदरच त्याग. शुकाचार्य त्यांनी सरळ सांगितलं की मला या मृत्यू लोकांच्या दुःखरूप संसारात यायचं नाही. काय त्यागी जीवन असेल हो. आणि तेच जन्माला आले, कशी कथा खूप गोड आहे, भागवतामध्ये आम्ही सांगतो. आता इथं वेळेचे मर्यादा आहे, सगळेच बंधन आहेत, त्याच्यामुळे आपण कुठेतरी बचाव करू. आणि कुठेतरी बचाव केल्याशिवाय मला काय तुम्ही कीर्तन देणार नाही पुन्हा, म्हणून ते काहीतरी ठेवायला लागते जरा, ऐका. म्हणून त्या त्यागात शुकाचार्य ज्या वेळेला जन्माला आले ते ब्राह्मणाचा पोर एकी खेळाशी बेला, तो नागवाची पलवून गेला रे. म्हणजे प्रपंचाला भाव अगोदरच कंटाळून जन्माला येत नव्हतं, त्यागातून. आणि आल्यानंतरही त्यागातच जाणं, ही शुकाचार्यांची लक्षणे आहेत. या आम्हाला शिकायला मिळते. आम्हाला ते शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी एक कीर्तन आहे. कीर्तन काय, नामस्मरण म्हणजे कीर्तन, ठल विठल बोलणं म्हणजे कीर्तन. आणि त्याच्याच बरोबर आम्हाला चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान कसं होईल हे वक्तृत्वातून, कीर्तनकाराच्या शैलीतून ते त्यांनी समाजापुढे मांडावं. असं सांगतात की समाधी षटक संपत्ती मुमुक्षत्व रूपेण स्फुटम ब्रह्म सत्य जगत मिथ्यम. ही जी मते शंकराचार्यांनी सांगितलं, माणसाला असं ज्ञान झालं पाहिजे की जगतच मिथ्य आणि ब्रह्म सत्य. आपला प्रापंचिक जीवन जगत असताना सगळं मिथ्य, सगळं मिथ्य आम्हाला शास्त्राने ओरडून ओरडून सांगितलं, पण आम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही. प्रपंचात राहा, पण प्रपंचाची आसक्ती सोडून राहा. अहो, आई वडील किती श्रेष्ठ आहेत तुम्हाला माहिती आहेत का? किती श्रेष्ठ आहेत. मी एक दृष्टांत देऊन सांगेन, कितीतरी कथा भाग तुम्हाला सांगेल. त्याच्यासाठी आईचं गाणी नाही बोलणार मी, कारण वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. इथून एक गाणं लिहून, एक गाणं पाठ करून 80,000 रुपये पाकिट घेणाऱ्यांपैकी आपण नाही. मला ज्ञानोबांचा, तुकोबांचा भांडवल खूप मोठा आहे सांगायला. त्याच्यासाठी रचलेली गाणी मला बोलण्याची आवश्यकता नाही. कोण आई, कोण वडील, आपल्याला कितीतरी चिंतन पाहायला मिळतील. विठ्ठला 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 विठ्ठला. आई वडील किती श्रेष्ठ आहेत. असं सांगतात की जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ सांगितले शास्त्रकारांनी. त्या 3.5 कोटी तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ जर कोण असेल तर असं सांगतात आई वडील. हे कोण सांगणारे? कोण? आपण नाही. कोणातला ना वांद्र्यातला कोण नाही सांगणारा. मेड इन आळंदी, ज्यांनी विश्वाला ज्ञानेश्वरी दिली, ते सांगतात. मग त्या ज्ञानोबांचं ऐकायचं का पुरुषोत्तम दादाचं गाणं ऐकायचं हो? ही शोकांतिक आहे. आणि एवढं कडवट बोलणारा कोण नसतो. मला असं वाटतं ते आपला स्वभाव आहे, तो स्टेटस आहे माझा, कळलं का? कोणतरी पाहिजेच. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, सकल तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया शेवीची कीर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबा म्हणतात, जगातील एवढी तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तीर्थ असेल तर आई आणि वडील. एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात, मातरम पितरम चैवम साक्षात प्रत्यक्ष देवतम मत्वा गृहिणी शिवेतम सदा सर्व प्रयत्नातम. माणसाने आई वडील ही सगुण दैवताची मूर्ती आहेत, या नजरेतून त्यांच्याकडे पाहणं, या नजरेतून त्यांची सेवा करणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा केल्याचं त्याला फलश्रुती प्राप्त होते. हे सुभाषितकार सांगतात. ऐका,
असं एका ठिकाणी यक्ष आणि धर्मराजाचा संवाद दाखवलाय. यक्ष गीता त्याला महाभारतात म्हणतात. त्या महाभारतामध्ये 4 पांडव मृत्युमुखी पडलेले आणि शेवटी धर्मराज गेले. त्या यक्षाने त्यांना विचारलं, तुझे 4 भाऊ जिवंत करतो. महाभारत ज्यांनी बघितलं असेल, वाचला नसेल, ज्यांनी बघितलं असेल त्यांना त्याची कल्पना असेल. धर्मराजाला सांगितलं, तुझे भाऊ जिवंत करतो, फक्त मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. बस, तुझे भाऊ मी जिवंत करतो. धर्मराजाने सांगितलं, विचारा प्रश्न. प्रश्न काय असतील? त्यांनी सांगितलं, किम स्विदम गुरुतुरे भूमी भूमे भूमे किम स्तर्यम. या भूतलावर सर्वात भूमीपेक्षा गौरवशाली काय? काय प्रश्न आहे हो यक्षाचा. आणि विचारलंय कोणाला? धर्मराजाला. त्यांनी दुसरा प्रश्न असं विचारलाय, या आकाशापेक्षा उंच काय? आणि त्याची उत्तर धर्मराजाने देताना अशी सांगितली यक्ष गीतेमध्ये, का या भूमीपेक्षा गौरवशाली जर कोण असेल तर फक्त माता आहे. आता गाणं बोलायची गरज आहे का काही? आई ही भूमीपेक्षा गौरवशाली. का भूमीपेक्षा गौरवशाली हो? या भूमीवर एक कंस्ट्रक्शन होतोय. या भूमीवर जी राबणी आपल्या भाषेत केली जाते ती कधी सांगते का माझी दात होते, माझा अंग चिरलाय, अशी कधी कंप्लेंट केली का भूमीने? नाही. पण तीच भूमी जेव्हा भगवान परमात्मा जर कंप्लेंट घेऊन जाते तेव्हा सांगते, पापी जे दत्ते मातले फार भारते झाले धरणीशी. ती पण एवढी क्षणशीलता ज्या भूमी मातेजवळ असणारी थरथर कापते. माझा चिंतन लक्षात घेऊन ऐका, ती सुद्धा कापते. जेव्हा आग लावली जाते, ज्या वेळेला तिला फाडली जाते तेव्हा काही होत नाही, पण काही कारण असतो ती सुद्धा कापते. पण आई कधी कापली का? आपल्या मुलांना अर्धी भाकर कुठून ना कुठून आणून ठेवणार. कदाचित मुलगा जर बोलला, आई ही एकच भाकर आहे, तू? आई सांगते, बाळ मी खाल्ली हो, पण खोटं बोलून का होईना. तिला आईचा अंतःकरण असतो. आणि आई आणि वडील यांच्यापेक्षा गुरुतुल्य जगामध्ये असा दुसरा कोणच नाही, कोणच नाही. माझ्या मुलाचं कल्याण व्हावं हे फक्त आई आणि वडीलच सांगू शकतात. तुम्ही म्हणाल शेजारी सांगतील, नाही सांगणार. साडू तर अजिबातच सांगणार नाही. लोकांना साडूंचा खूप नाद आहे. आणि मेवण्यांच्या मानेत लागू नका. आई वडील मात्र ते हितचिंतक असतात. माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, हो उच्च स्थानावर जावं, याची कीर्ती व्हावी, हे फक्त आई वडिलांचाच अंतःकरण. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. जाती करी लाभाविन प्रीती. बरं त्याला काही अपेक्षा आहे का? अरे नाते संबंधामध्ये मी 1 लाख दिले तर तो मला 2 लाख देईल. पण आईच्या वडिलांचं काय? पूर्वीचा काळ फाटक्या पोत्यावर झोपले पण जमिनी नाही विकून दिल्या. काय कट्टरता असेल, माझ्या पोराला तेवढीच पाहिजे ना. तो पोरगा सांगतो त्याच्यातली 2च गुंठे विकतो पण मला बंगला पाहिजे. काय विषमता आहे ना. कधीतरी त्यांच्या भूमिकेत जाऊन पाहा ना. आईच्या भूमिकेत कधीतरी गेलं पाहिजे, वडिलांच्या भूमिकेत कधीतरी गेलं पाहिजे. त्या वडिलांचा जर विचार केला तर कधी बायको पुढे म्हणजे अर्थात पत्नी आणि मुलांच्या पुढे दुःख कधी सांगत नाही. दुःख स्वतः सहन करतो, कर्ज घेतो, पत्नीला मुलांना माहित नाही, पगार कमी त्याच्यात भागवा करतो, ही बिना तिकीट प्रवास करतो बिचारा, बिना दाढीचा फिरतो, फाटकी चप्पल घालतो,
पण मुलाला मात्र जे पाहिजे तेच पुरवतो. कधीतरी आम्हाला याचं पण बारकाईने चिंतन करता आलं पाहिजे की नको. जाऊ द्या, मला ह्यो विस्तृत वर्णन नाही करायचं, वेळ खूप कमी आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलं, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? अशी शास्त्रामध्ये मुलं आहेत का, एक ययाती राजाची आणि पृथ्वीराजाची कथा सांगितली जाते. काय कथा आहे? भागवतातली खूप गोड कथा आहे ती. त्या कथेमध्ये ययाती राजा, त्याच्या 2 पत्न्या, एक देवयानी आणि एक शुक्राचार्यांची ती मुलगी आहे शर्मिष्ठा. त्या 2 पत्न्या असल्यामुळं दोघींना मुलं झाली. पण देवयानीने जाऊन आपल्या वडिलांना, शुक्राचार्यांना कंप्लेंट केली का याने दुसरी पत्नी केली. रागामध्ये येऊन सासरे बुवांनी शाप दिला, जा जर्जर होशील, वृद्ध होशील. आणि यांनी सासऱ्याला सांगितला, शुक्राचार्यांना का सासरे बुवा तुमची मुलगी तारुण्यात आहे, मी तरुण आहे, मी जर वृद्ध झालो तर तिच्या कामवासना कशा तृप्त होतील, माझी पण भोग लालसा कशी संपेल. आणि म्हणून तुम्ही हे करू नका. कीर्तनातला दृष्टांत काय सांगतो हा महत्वाचा विषय लक्षात घ्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुला जो तारुण्य देईल तो तारुण्य तू घे, पण तुला मी दिलेला वृद्ध शरीर तो त्याला जाईल. ऐका. आणि त्यांनी आल्यानंतर बऱ्याच मित्रांना विचारलं असेल, माझा तारुण्य गेलाय, आता हा वृद्ध शरीर तू घे, तुझा तारुण्य मला दे. कोणी तयार होत नाही. मग त्यांनी त्याच्या मुलांना विचारायला सुरुवात केली. सगळ्या मुलांनी सांगितलं, आता म्हाताऱ्या तुझं राहिलंय तरी काय, तुझी लाकडं अशी पण गेलेलंच आहेत ना. असं विचारता त्याच्या लहान मुलाला त्यांनी विचारलं आणि त्या मुलाने दिलेलं जे उत्तर आहे ते अति महत्वाचं आहे. तो मुलगा सांगतो, नाहीतरी हा शरीर मला तुमच्यापासूनच मिळालाय, या शरीराची मला दुरुपयोग करण्यात काही मजा नाही. तो शरीर जर आई वडिलांच्या सेवेत जर जात असेल तर माझे किती भाग्य आहे. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला मिळालेला तो वृद्ध शरीर मला द्या आणि माझा तरुण शरीर तुम्ही घ्या. आणि त्याच शरीरातून त्या ययाती राजाने तारुण्य घेतलं आणि आपल्या मुलाला वृद्ध शरीर दिलं. हजारो वर्षे, शेकडो वर्षे त्यांनी विषय लालसा भोगल्या, पण तृप्ती होत नाही. आणि मग त्यांनी आपल्या बालाला सांगितलं, अरे बाबा, हा माझा शरीर, तो वृद्ध शरीर मला दे, माझा तरुण शरीर तुझा मी जो घेतलाय तो तू घे. दृष्टांत संपला. त्याचा सिद्धांत मला तुमच्या याच्या पुढे एवढंच मांडायचं आहे का, आपल्या धर्मग्रंथामध्ये आपला तारुण्य वडिलांना देणारे राजे होऊन गेले. म्हणून आपण त्यांच्या विधी करत असताना, त्या विधी करताना हे ग्रंथ ऐकतो, ही कीर्तन ऐकतो. या कीर्तन माध्यमातून आम्हाला काहीतरी दुराचार आणि सदाचाराचं ज्ञान होतो. ऐका, दुराचार म्हणजे काय, अधोगती, आणि सदाचार म्हणजे काय, मानवी जीवनाची कल्याणता. लक्ष देऊन ऐका. मनुष्य 2 मार्गाचा प्रवास आल्यानंतर त्याला करावाच लागतो. कोणी सांगेल मी घरातून बाहेर नाही पडत, तरी प्रवास तुझा चालूच आहे बाबा. ऐक, शुक्ल कृष्ण गत्या हे जगत शाश्वते मध्ये एक यातना वृत्ती मान्या वर्तते. पुन्हा गीता सांगते, एक शुक्ल आणि एक कृष्ण म्हणजे एक अंधकार आणि एक प्रकाशमय मार्ग, 2 मार्ग आहेत. 2 मार्गापैकी जात असताना एक चांगल्या उत्तम स्थानाला घेऊन जातो आणि एक अधम स्थानाला घेऊन जाणारा एक मार्ग आहे. आम्ही कोणत्या मार्गात चाललोय याचा आम्हाला ज्ञान करून देतो म्हणजे तो धर्मग्रंथ, धर्ममंडप, संत विचार. म्हणून दुराचाराने अधोगती आहे आणि सदाचाराने ऊर्ध्वगती, चांगली गती आहे. ऐका, दुराचार जर शूर्पणखा जर प्रभू रामचंद्रजींच्या लक्ष्मणाच्या जवळ जर आलीच नसती तर आतापर्यंत नाक लपवण्याची तिच्या वेलच आली नसती. बरोबर ना? हे दुराचाराची लक्षणे आहेत. आपण सांगतो काय येऊन बसणार त्याला, यायला बोला कोणतरी, तुम्ही 4-5 जणी आहेत तरी मला चालेल, बोला तुम्ही. कारण मी घाटावरचं कीर्तन करत नाही, मी वांद्र्याचा असल्यामुळं आपलाच आहे. आणि बोलणं हा आपल्या लोकांचा स्वभाव आहे. आपण सहज बोलतो, त्याला बोलायला, त्याला यायला नाकच कुठे. ही दुराचाराची लक्षणे आहेत, कळलं का? आणि म्हणून सदाचाराची लक्षणे काय असतील तर, सदाचारी वागत असताना संतांनी जे वागलं, संतांनी जे केलं त्याला सदाचार म्हणावा. सदाचार
त्यांचे आचार आणि त्यांचे विचार हे आपल्या जीवनाला चांगली गती देतात, अन्यथा कुठलाच भांडवल आपल्याला चांगली गती देत नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी बोलत असताना एका ठिकाणी सुभाषितकार असे सांगतात, अनाचारेण मलिनता अत्याचाराने मूर्खता, आचार विचार योगे सदाचार सौच्यते. मनुष्य अनाचारी वागला का तो अत्याचारी होतो आणि अत्याचारी झाला की तो मूर्खत्वाला प्राप्त होतो. पण संत आचार विचार आणि सदाचार असल्यामुळं त्या परमात्म्यापर्यंत अलौकिक सुखापर्यंत पोहोचतात. मग त्याचा जर आपण विचारलं की निलोबा तुम्ही आम्हाला एक सांगा, तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचलात, त्या साधनापर्यंत गेलात, आम्हाला पण ते साधन जर करायचं असेल, आमचा पण काल सार्थक करायचा असेल. कधी कधी लोक सांगतात 100 वर्षे जगला काही करता आला नाही, म्हणजे त्याचं जीवन व्यर्थ आहे. आपण पण सांगतो आवरी जमीन त्यांची हो, आवर बंगलो त्यांनी केल्यान, पण पोरच चांगली नाही ना, करशील बोलताव का नाही? म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सार्थकता नाही, ते निरर्थकच जीवन आहे. आम्ही जर असं विचारलं की मग आमचा जीवन प्रवाह जो चालू आहे त्या जीवनाचा काल आम्हाला सार्थक जर करून घ्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? निलोबा म्हणतात तुम्हाला आम्ही काही साधनं सांगतो, ती साधनं करा, तुमचा काल सार्थक होईल. महाराज अभंगाच्या पहिल्या श्रवण कीर्ती पाऊले चिठ्ठी समान. मनुष्याने देवाचं नामचिंतन करावा, देवाच्या कीर्तीचा गुणानुवाद ऐकावा.
तर ज्या ऐकल्याने आमचं कल्याण होणार आहे. पण या ऐकण्यासाठी एक प्रतिकूलता आणि अनुकूलता या दोन गोष्टी समोर येतात. ऐका, प्रतिकूलता ती म्हणावा का ऐकण्याला जाऊच देत नाही, आणि अनुकूलता ती म्हणावी की बऱ्याच अडचणी होत्या पण योगायोग कीर्तन ऐकायला मिळाला, पोचलो तिथे एकदाचा. ही अनुकूलता आहे. प्रतिकूलतेने रुची तयार होते आणि अनुकूलतेने प्रीती तयार होते. ऐका, प्रतिकूलतेने अधर्म वाढतो, रुचीतून अधर्म आणि अधर्मातून पाप आणि पापातून पापाचं फल काय? सरळ गणित आहेत का नाही? 1 आणि 1 2. म्हणून प्रतिकूलता आली की लगेच त्या ठिकाणी अधर्म तयार होतो. अधर्म तयार झाला की रुची तयार होते. रुची तयार झाली की पापवृत्ती तयार होते, आणि जिथे पाप तयार झाला का त्याचा फल मात्र दुःखरूप असतोच. तसं अनुकूल परिस्थितीचं जर चिंतन म्हणला तर अनुकूलतेचं चिंतन करताना त्या ठिकाणी धर्म तयार होतो, आणि धर्माच्या ठिकाणी प्रेम तयार होतो. परमार्थामध्ये प्रेम अति महत्वाचा, आणि प्रेमाचा पुढं फल काय तर पुण्य, आणि पुण्याचा फल काय? सुख. आम्हाला त्या सुखाला प्राप्त व्हायचंय, पण आम्ही अनुकूलतेमध्ये बसलोय की प्रतिकूलतेमध्ये बसलोय याचाच आम्हाला ज्ञान नाही. मग लोक सांगतात नाम वाचे श्रवण कीर्ती. अरे बाबा, मुखाने नामस्मरण तरी कर. हे शरीर एवढं दुर्लभ मिळालंय, हा का वावगाच घालवायचा का? फुकट घालवायचा का? बऱ्याच लोकांना या शरीराची किंमतच नाही. हो, काय किंमत आहे शरीराची? काही लोकांना आपण दया येते, कधी कधी वाईट वाटतो आपल्याला. आमच्या जोडीला कामगार मंडळी काही पाहायला मिळते. मुंबईमध्ये प्रवास करून मुंबई महापालिकेत बघितला, सगळीकडे फिरतोच आपण. शेजारी तरी कोणतरी असतोच, नाही तर नात्यात तरी पाहायला मिळतोच. लाख लाख रुपये पगार घेऊन त्या बाईला पाहिजे त्या घरामध्ये अन्न शिजवायला जर मिळत नसेल, तिच्या अंगावर कपडा नसेल, तर याला पुरुषार्थ म्हणत नाही. हा पुरुष अपराध आहे. ऐका, म्हणून आम्ही काय करतोय याच्याकडे बारीक चिंतन असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. ह्या गोष्टी आमच्या जीवनाला दुःखरूप कारण आहेत, आणि म्हणूनच आम्ही अधर्मात गेलो का रुची तयार झाली की पाप. रुची म्हणजे काय हो? रुची आणि प्रीती. परमार्थात प्रीती आणि प्रपंचात रुची. ही साडी आहे तरी दुसरी पाहिजे, ही रुची. इथे ह्या नाक्यावर मिळतो, या ढाब्यावर तरी नाही, भिवंडी नाक्यावर गेला पाहिजे, ही रुची. आणि प्रीती म्हणजे काय? या कीर्तनात जो आनंद आहे तोच आनंद विठ्ठल दादांच्या घरी पण बसल्यानंतर मिळतो, ही प्रीती. याला प्रेम म्हणावा. तो इथं पण तोच आहे, बाहेर जाल तिथे पण तोच आहे, आणि नंतर गेल्यानंतर पण तोच आहे. त्याला म्हणतात प्रीती, तो प्रेम. मला हे सांगायचंय, आम्हाला नामचिंतन करायला संतांनी सांगावा लागतो. याच्यासाठी आमचा कुठेतरी पाप आडवा येतो. असं नाथबाबांची प्रमाण आहेत, प्रमाण आता देऊन वेळ नाही घ्यायचा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरिपायठा होय. जो कीर्तनात येऊन बसतो ना, कथेत येऊन बसतो ना, डोंगरे महाराजजी सांगतात, एकाने असं सांगितलं, मैं कीर्तन में गया था. डोंगरे महाराज सांगतात, तू क्या तेरी औकात है कीर्तन में आने की? तेरे को बाकी बिहारीने बुलाया है, त्यांनी तुला आमंत्रण दिलं आणि त्यांनी तुला आणलंय. म्हणून मला काय सांगायचंय, कीर्तनात बसणाऱ्यांना सुद्धा देवाची कृपा असल्याशिवाय ते तिथे येऊ शकत नाही. परमार्थ करण्यासाठी पुण्य संचय असावा लागतो, आणि ते मुखात नाम येण्यासाठी पण पुण्यच असावे लागतात. अनंत जन्मीचे सुकृत पदरी किंवा पुण्य साचा पडे तर जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. देवाचा नाम येण्यासाठी पुण्य असावा लागतो. त्या पुण्याच्या बलावर काय होतो? पवित्रची होय देह. त्याचा हरिपाठ सांगतो, त्याचा देह पवित्र होतो. तृण अग्नी मेले समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. किती पापी मनुष्य जर नामचिंतन करू लागला ना, तर त्याच्या जीवनात कळत न कळत झालेल्या पापांची राख रांगोळी करण्याची ताकद त्या नामामध्ये. म्हणून महाराज सांगतात का पहिल्यांदा नाम वाचेने नाम घ्या. पण आमची वाचा कुठं चालली बघा ना. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वाचेचे प्रकार सांगताना परा पश्चिंती मध्यमा वैखरी सांगताना, आता वेळेच्या मर्यादा आणि शब्दाचा बचाव थोडंसं लक्ष देऊन ऐका. ते सांगतात
पाप कुठे कुठे होतो? गो हत्या, ब्रह्म हत्या, सुरापान, मदिरा, हिंसा पापाची स्थान आहेत. लोकांना वाटतात हा मग ती पापाची स्थान आहेत, पण आमची पोरं कुठंच जात नाही. त्यांची पा कशी, ती पा कशी, ही कुठं गेली होती? हे पण पाप सांगितले नाथबाबांनी. नाथबाबा सांगतात, न ऐकावे ते ऐके, न देखावे ते देखे, परी पाप होतील हे न देखे प्रवर्ते का. मी प्रत्येक कार्यक्रम असला तर मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही, हे महत्वाचं अंडरलाईन करा. नाथबाबा सांगतात की बोलण्यातून पाप होतो आणि ऐकण्यातून पण पाप होतो. मग काय ऐकावं? निलोबा सांगतात, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. ऐकायचं झालं तर देवाची कीर्ती ऐका, देवाचा लीला गुणानुवाद ऐका, मग त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. म्हणून आमची जी प्रतिकूलता घालवायची असेल तर ती सुद्धा या शरीरात आल्यानंतरच घालवता येते, इतर शरीरात ते येत नाही. म्हणून हे शरीर किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. हा शरीर कशाचा बनलाय सांगाल का कोणी? हे घर कशाचं बनलंय? वीट, खडी, रेती, सिमेंट सगळं, पाणी सगळं आहे ना. हे प्लेयर कशाचं आहे माहिती आहे? त्याच्यात काय काय भानगडी भरलेत ते माहिती आहे? आता काय एक शरीर शब्द विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ जर बघितला ना दादा, तर त्या ग्रंथामध्ये काय लेखणी केली त्यांनी. एक एक डोलाच काय, त्या डोल्याची पापणीच काय, डोल्याचा भुगुल आणि डोल्याच्या भुगुलाच्या आतमास्तारा तो पडदा, नाडी, हाडं, चामडी, रोम, आतडी, कातडी, जठराग्नी सगळे पार्ट वेगळे वेगळे केले. कुठल्या डॉक्टरला ते कळणार नाही. का कळणार नाही डॉक्टरांना? तो डॉक्टर डोल्याचाच आहे, तो काय पोटाचा आहे का? पण आमच्या संतांना ते सगळं अवगत आहे. मला हे सांगायचंय, असं हे शरीर आहे बरं, ते का चांगलं आहे का? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. पण त्या शरीराला काही ठिकाणी चांगला करता येतो ना. मी तो अल्पमतीहीन, काय ती प्रमाण आहे तो, मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे मैमान नामाचे. या शरीरात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, साधिले परब्रह्म. काय भाषा आहे संतांची. मग या शरीरात आल्यानंतर भगवत चिंतन करता येतो, नामस्मरण करता येतो. मग निलोबा सांगतात, आता नामस्मरण करता येतो ना. हे परमात्म्याने तोंड कशाला दिलंय? नामचिंतन करण्यासाठी दिलंय, फक्त खाण्यासाठी दिलेलं नाही. इंद्रियात पाय काना, इंद्रियात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडी नारायण, नासे भवन भवन. हात पाय कान डोले मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण, नाशे जीवपण भवरो. सगळा पापाचा नाश करता येतो ह्या इंद्रियांद्वारा. ज्याला मुख नाही त्याला विचारा त्या मुखाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय, ज्याचा उजवा हात गेला त्याला विचारा तू जेवतो कसा. आम्हाला सगळं अवेलेबल असताना पण नाही आम्हाला देवाची आठवण येतो. आणि म्हणून ते नामस्मरण केलं पाहिजे. नाम वाचे श्रवण कीर्ती, श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितली. काय असं सांगतात की रुक्मिणी मातेने सौदे ब्राह्मणामार्फत फक्त तेवढे चिठ्ठीच पाठवली. चिठ्ठी पाठवण्याचं कारण काय? नारदाने त्या भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा गुणगान केला आणि त्या रुक्मिणी मातेने तेवढा ऐकलं. भौमक राजाची कन्या असताना आणि तिने सांगितलं आता याच्या पुढे ज्याची कीर्ती मी ऐकली त्यालाच वारणार, बस त्याच्याशीच लग्न करणार. परिणाम काय? भगवान श्रीकृष्णाला प्राप्त झाली. मला चिंतन एवढंच सांगायचं आहे, तसं ऐकलं पाहिजे. पण आम्ही ऐकतो आणि संध्याकाळी नाही का कल्याणला जाताना त्या खाडीमध्ये टाकून देतो. बाकी काय
मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटे घ्यावे चित्ताच्या. ज्ञानोबा सांगतात या मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे. कर्ण इंद्रियातून ऐकलं का इकडंच दुसरा कान आहे ते बाहेर निघून जाते. म्हणून तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष ऐसा श्रवणाची. माझी ज्ञानोबांची भाषा आहे. इथं काय मन मारायला लागत नाही, काही करावं लागत नाही. सरळ सरळ फक्त हे श्रवण भक्तीतून मोक्ष पदापर्यंत जाता येतो. म्हणून काही संतांचे अभंग पण पाना. खट नटे यावे, शुद्ध होऊन जावे, दिंडी पिटी भावे चोखा मेला. चोखोबा सांगतात का हे एक असं स्थान आहे का इथंच पवित्र होता येतो, इथे शुद्ध होता येतो. मग काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं, त्या परमात्म्याच्या गुणांचा लीलांचा अनुवाद केला आणि चित्तात त्या पांडुरंगाची पावलं आपण साठवली म्हणजे जीवनाची सार्थकता होते. चित्तात पावलं साठवता येतात का? काही लोक खूप तर्कवितर्की हो. देवाची पावलं कशी चित्तात साठवता येतात? सांगतो ना, ती उत्तरं सगळी आपल्याजवळ असतात. फक्त वेळ पाहिजे, तसा प्रसंग पाहिजे. ऐका, एखादा कामुक झालेला मुलगा स्वप्नामध्ये असेल, कामातून झालेली मुलगी ती स्वप्नात असेल, ती झोपेत असेल, तर ज्ञानोबा सांगतात स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, नेदिल्या विन नेदवी, चेदिल्या विन चेदवी, सकामू करी. ज्ञानोबांची भाषा आहे की तो तारुण्यात आलेली ती मुलगी अथवा मुलगा परस्पर एकामेकाचं चिंतन करायला लागले. कुठे? झोपेमध्ये. आणि त्याला ती मुलगी दिसते, तिला तो मुलगा दिसतो. ज्ञानोबांची भाषा आहे स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी. आता तिथं ती मुलगी आहे का? हां, तो मुलगा आहे का तिच्याजवळ? ती मुलगी आहे का त्याच्याजवळ? नाही. पण आठवणीमध्ये त्या चित्तामध्ये त्याचं चिंतन एकामेकाबद्दल चाललंय. जर व्यावहारिक मुलामुलीचं चिंतन तो चित्त करू शकतो, तर त्या परमात्म्याच्या गुणलीलांचा अनुवाद केल्यानंतर त्याचा चित्तामध्ये चिंतन का करू शकत नाही? त्या परमात्म्याला आम्ही का स्थापन करू शकत नाही? करू शकतो ना. चित्ती तुझे पाय डोला, रूपाचे ध्यान अखंड मुखी, नाम तुझे वर्णावे गुण. तुकोबांची भाषा आहे का चित्तामध्ये त्या परमात्म्याला साठवलं पाहिजे. पण ते साठवायचं असेल तर अगोदर भरलाय ते काढलं पाहिजे का नको? त्याच्यात काय काय भरलंय? काय काय भरलंय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आणि तुमच्या भरलाय, यांच्या भरलाय ना. माझ्या तर भरपूरच भरलेले. पहिले ते काढल्याशिवाय तुका म्हणे चित्त करारे निर्मल. येऊनी गोपाल राय येऊनी गोपाल राय येऊनी गोपाल राय. तुका म्हणे चित्त करारे निर्मल, म्हणे चित्त करारे निर्मल. येऊनी गोपाल राय येऊनी गोपाल राय येऊनी गोपाल राय. काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी. भरिला विठ्ठला तुका म्हणे भरिला विठ्ठला. काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी, घररी. तुकोबा सांगतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. आपण त्या अंतःकरणामध्ये ते काम क्रोध नावाचे विकार त्यानं बाहेर काढले का तो परमात्मा स्वरूपात तो चित्त होऊन जातो. त्या ठिकाणीच परमात्म्याचं आपल्याला दर्शन होतो. मग याला एकमेव साधन नामसाधन आणि श्रवण साधन. देवर्षी नारदजी ज्यावेळेस प्रल्हादाच्या बाबतीमध्ये सांगतात की हिरण्यकशिपूने त्याला विचारलं, बाल प्रल्हादा तू षंड आणि अमरकांच्या जवळ शिकायला जातो, कोणत्या शाळेत? राक्षसांच्या आणि देवांची शाळा बृहस्पतींजवळ. त्या दोन शाळा आहेत, इंग्लिश मीडियम मराठी मीडियम. समजतंय ना? आता सगळी ते त्याच शाळेत जायला लागली. त्याने विचारलं काय शिकवतात गुरुजी? 5 वर्षाचा बाल तो प्रल्हाद सांगतो, बाबा आम्हाला शाळेत काय शिकवायची काय मला आवश्यकता तशी वाटत नाही. कारण खरंच शिकवणं तर हेच आहे, खरंच शिकणं तर हेच आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदनम. बाबा ही नवविधच भक्ती केली पाहिजे. किती वर्षाचा पोरगा? आणि बाबा आपला वय
ही शोकांतिक आहे का नाही. मला हे सांगायचंय, त्या साधनेतून त्या इतका दुष्कृत्य करणारे हिरण्यकशिपूने अनेक प्रकार जरी त्या प्रल्हादाला मारण्यासाठी केले, पण एक साधन वापरला, तो म्हणजे नाम साधन. म्हणून नाथ बाबा भागवतामध्ये त्या नामाच्या संबंधी बोलताना सांगतात, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी. थोडीशी भाषा त्यांची भाषा वजनदार आहे का नाही. भाषा वजनदार पण असली पाहिजे, वेल प्रसंग चढ उतार असला पाहिजे का नाही. नाथ बाबा सांगतात, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, मा पाप बापुडे मुंगी उरावया तिच्या अंगी. कस असे ना, किती पाप करू द्यावो, पण माझं नाम त्या मुंगीसारखं आहे. तिला उडवायला किती वेळ लागेल, त्या उडवायला त्या मुंगीला, एवढी नामाची ताकद आहे. आणि म्हणून ते नाम आपण जर घेतलं तर तो काल सार्थक होतो. थोडंसं चिंतन, काल, भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल. भूतकालाचा माणसाने केवळ स्मरण करावं, ते विसरलेलंच बरं, पण चला ठीक आहे, असावा स्मरण. आपल्यासाठी कोणी काही केलं असेल त्याची आठवण असावा, आपण केलेल्याची आठवण नाही ठेवायची बरं का, भूतकाल. पण वर्तमान कालामध्ये मी काय करतो, आणि हे करत असताना मला भविष्य कालाचं चिंतन करायचंय, काय मला मिळवायचंय. कारण इथे केलेलं जे कर्म आहे याची फलश्रुती म्हणजे पुढचा काल आहे, भविष्यकाल. महाराज सांगतात ना, जर इथं नामचिंतन जर केलं नाही तर पुढे यमदूत फार त्रास देतात. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. काही चिंतन सोडविल यमापासून या, काही प्रमाण आहे तो. आम्ही त्याचा वर्तमान कालाचा विचार करताना चिंतन भविष्य कालाचा केला पाहिजे. अशी प्रमाणात देता तुम्ही, पण आता वेल नाही. चालीवर बोला तर मला पण गायनाचं अंग आहे, तसं काही नाविलाज आहे. एकापेक्षा गायक मंडळी कमी असली तरी स्टार कलाकार आहेत, हे माझे भाग्य आहे. आणि माणसं कमी असली तरी तुम्ही चातकासारखे ऐकता, हे माझं पहिलं भाग्य आहे. कारण बऱ्याच कीर्तनाकाराला असं वाटतं 1000 लोक होती, पण 1000च्या 1000 झोपतात नाही तर उडालतात तिकडे, याला माहीतच नाही. त्याला फक्त संख्या दिसते. मला ती संख्या नाही दिसली पाहिजे, मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव, कीर्तन काय ऐकता तुम्ही हे मला कळलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात की मनुष्याने कालाचा चिंतन करताना भविष्य कालाचा चिंतन केला पाहिजे. भविष्यात मला काय करायचंय. कालाचे बरेच प्रकार आहेत. सकाळे, दुपारे, संध्याकाळे, वर्तमान काले. सकाळी वाचला जातो तो सकाळे, दुपारी वाचला जातो तो दुपारे, संध्याकाळी वाचला जातो तो संध्याकाळे. नाहीच पेपरवाला गावातला आला तरी दुपारच्या वेळेला बरेच पेपर दुपार बसतात का नाही पायरीवर. आणि दुपारी दरवाजा लावला असेल तर 5 वाजायला संध्याकाळी संध्याकाळ. काही विस्तृत वर्णन करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय. काही तर सकाळी दात घसता घसता सकाळ. तू काल कुठं होता, तुला त्याचा काय माहीत झाला का रे काय. म्हणून आम्ही जे करतो ना हे खूप चुकीचं करतो, खूप चुकीचं करतो. म्हणून आम्ही भविष्याचा स्वतःचा विचार केला पाहिजे. मी आहे, मी कोण, करावा विचार, सारासार विचार, करा उठाउठी. काल सारावा चिंतने, एकांतवास, गंगा स्नाने. माणसाने का आपल्या नित्यनेमाला प्राधान्य दिलं पाहिजे की नाही. महाराज सांगतात त्याचा जीवन, त्याचाच काल सार्थक होतो. काल सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. जो सतत परमात्म्याचं नामचिंतन करतो त्याचा काल सार्थक होतो. असा अभंगाचा भाव घेऊन आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वेळ प्रेमाने त्या परमात्म्याचं भजन करू. विठोबा रखुमा हरे विठोबा हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि दे दे विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये हरे दे 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 विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
हरि दे दे हरि हरि दे दे विठो बार कुमार हरि दे दे विठो बार कुमार हरि दे दे 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 विठो बार कुमार भला कुंडली कवदार विठ्ठल ज्ञान दे जगद्गुरु तुकाराम बोले रे भाई माता पिता विठो बार कुमार विठो बार कुमार विठो बार कुमार जय जय विठो बार कुमार जय जय विठो बार जय जय विठो बार जय विठो बार हरि जय गळ्यात तो बार कुमार हरि जय विठो बार हरि जय नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काल सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. आपला काल निरर्थक होऊ नये म्हणून सार्थक होण्यासाठी संत विचारात चालला की जीवनाची सार्थकता होते तेव्हा त्याला म्हणता येतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली आहे, नाहीतर जन्माला येऊन काही फायदा नाही हो, काही नाही. आमचा काल कुठे चाललाय मला खूप त्याच्यावर चिंतन मांडता येईल. धुतमचं मांसम मदिराच वेशा मृगार्थ चोरी परदार शिवा येतानी सप्तम व्यसनानी लोकम घोराती घोरम नरकम नाही. ते नरकाला घेऊन जाणाऱ्या साधनांच्या मागेच आजचा समाज चाललाय. ही शोकांतिक आहे खऱ्या अर्थानं. किती शोकांतिक आहे हो. दुर्योधनाला विदुर काकाने पण समजवला, उद्धवाने पण समजवला, धृतराष्ट्राला विदुर काकाने समजावला, पण नाही काही परिणामच होत नाही. आणि म्हणून यांचा कालच निरर्थक ठरतो. रावणाला मंदोदरीने समजवला, मेघनाथनी पण अगोदर सांगितला, उठवल्यानंतर कुंभकर्णाने पण सांगितलं, दादा ती सीतामाई आहे ना ती आदिशक्ती आहे, परांबा आहे, ती परत सन्मान करून दे. पण नाही ऐकला. शिशुपालाचं तेच झालं, दुर्योधनाचं तेच झालं. यांचा काल सार्थक नाही, यांचा कालच निरर्थक होतो. जर आपला काल जर सार्थक करायचा असेल तर नाम वाचे श्रवण कीर्ती, पहिला साधन नाम साधन केलं पाहिजे. किमान ऐकायला मिळालं तर त्या परमात्म्याचं गुणलीला ऐकल्या पाहिजे ना. शेवटी चिंतनच ध्यानच करायचं असेल तर त्या परमात्म्याच्या पावलांचं ध्यान केलं म्हणजे जीवनाची सार्थकता होते. तर त्या माणसाच्या जीवनाला किंमत आहे नाही का. नाही तर अशी जन्माला येतात किती मरतात किती. निलोबा म्हणतात, कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वता. कीर्तनाचा मी सुरुवातीला प्रस्तावनेत थोडासा हसलो होतो. कीर्तनाचा समारंभ, हे समारंभ व्हायला पाहिजे. कीर्तन लोकेशनने व्हायला पाहिजे, समजते ना. कीर्तनावर एक कीर्तन शब्दावर जवळजवळ मला वाटतं 4-5 दिवस कीर्तन मी करू शकतो. 5 दिवस तर नक्कीच, 1 सप्ताह पण होऊ शकतो. काय कीर्तन म्हणजे? कीर्तन म्हणजे काय हो? कीर म्हणजे काय? अंधकार. तन म्हणजे काय? शरीर. अंधकार रूपी वृक्षावर पडलेला रोग जो आहे तो नामचिंतन आणि त्या रोगाचा नाश करणं म्हणजे कीर्तन आहे. आणि मग म्हणावं कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग हरी रूप. कीर्तन चांग सांगतोच, पण बाकीचे विकार आहेत तिथंच आहेत. त्याचं कारण काय? एवढी कीर्तन मोठी परंपरा आहे, त्याचा तो समारंभ केला पाहिजे. समारंभ म्हणजे जसा उत्सव आपण साखरपुडा लग्न याच्यामध्ये करतो तसा कीर्तन असल्यानंतर तो समारंभच वाटला पाहिजे. तर त्याला त्या समारंभाच्या 2 प्रक्रिया आहेत अजून. एक बाह्य रंगाची, एक अंतरंगाची. आता या 2 ठेवूनच देतो, फक्त तुमच्या पुढं मांडल्या मी 2 प्रक्रिया. जाऊ द्या, त्या आता बॅलन्समध्ये राहू द्या. म्हणून महाराज सांगतात, कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वता. ज्यांनी नामसाधन केला, ज्यांनी भक्ती श्रवण केली, चित्तामध्ये पावलं स्थापन केली, त्याचा काल सार्थक होतो. आणि मग पुढं
तो त्या कीर्तनामध्ये एकरूप होऊन जातो. त्याच्यासाठी जर उत्सव काय असेल तर कीर्तनाचा समारंभच त्याच्यासाठी असतो आणि निर्धंब अवस्थेला तो पोचतो. महाराजांना असं विचारलं, जर त्या साधकाने जर जीवनभर नामचिंतनच जर केलं, ही साधनांचं अनुकरण जर केला, तर त्याला पुढची गती काय होते? अभंगाचा शेवटचा चरण. नीळा मने स्वरूप सिद्धी, नीळा मने स्वरूप सिद्धी, नीळा मने स्वरूप सिद्धी, नीळा मने स्वरूप समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, हरी नमनी विठ्ठल, धरिला विठ्ठल, धरिला धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी धरिला विठ्ठल, स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, असा त्या नाम साधनावर आरूढ झाला तो साधक, त्याचा काल सार्थक झाला, असा अभंगाचा भाव आहे. वेलीच्या बंधनातून आता गायक स्टार, वाजवणारे स्टार आहेत, वाटतं कीर्तन रंगवावं, पण आता त्याला मर्यादा आहे. 10 ते 12, आता मला वाटतं काहीतरी 54 का 55 झालेत. आणि मी घड्याळाची मिनटं मोजून करणारा कीर्तनकार आहे, कारण मी काठ्यावर चालतो ना. तेव्हा झालेली सेवा दादांच्या चरणी समर्पित करत असताना
त्यांचा जो परिवार आहे, संदीप आणि प्राजक्ता, ही त्यांची मुलं आणि मुलगी, यांना त्यांच्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद असाच राहो. त्यांच्या हातून केलेल्या कर्माचा जो काही फलश्रुती असेल ती आपल्या पित्यांना पोहोचेल आणि ते पितर तिथून संतुष्ट होऊन त्यांना अक्षय आशीर्वाद देतील. हां, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील अशी अपेक्षा करून त्यांना 1 वर्षाचा विरह झालेला आहे आणि म्हणून तो परमात्मा त्यांना सहन करण्याची ताकदही देऊ आणि त्यांचा काल सार्थक झाला. आणि जर कुठं नोंदता राहिली तर या श्राद्धेच्या निमित्तातून आपण केलेला जो काही नामस्मरण आहे, जो कीर्तन असेल, श्रवण असेल, त्या पवित्र पुण्यात्म्याला समर्पण करून त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी अशी अपेक्षा करून या कार्यक्रमासाठी खूप छोटी मंडळी, खूप छोटे श्रोतृवर्ग, खूप छोटा मंडप आणि खूप छोटा मीडिया नाही का आणि स्पीकर, सगळ्यांना मनापासून धन्यता देतो. आणि ह्या परिवाराला विशेषतः धन्यता देतो की त्यांनी स्थितीवर घेतलं आहे. एवढा कार्यक्रमांचा सध्या बाजूला चालू आहेत कार्यक्रम, गायक वादक मिळत नाही आणि मला कोणत्या भाग्याने मिळाले हे माझेच पुण्य मी समजतो. कारण आजचा दिवस म्हणजे सगळ्यांचा पॅक आहे, कीर्तनकार, गाणारे आणि वाजवणारे. माझा भाऊ वाजवतो, मुलगा गातो, सगळे आमच्या घरात कलाकार. म्हणजे कथा बाहेरचा माणूस लागत नाही, हरिपाठ भजन कोणी आणायला लागत नाही, दरवाजा पण ठोकायला लागत नाही. कथा भागवत कथा असली तरी घरातलाच मटेरियल. पण आज माझी इतकी बिकट अवस्था आहे का माझा भाचाच आहे म्हणून बोलू सिद्धार्थ महाराज या कोण पण आणा. त्याने झाले म्हणजे गेलेला जीवात्मा खरंच पुण्यवान आहेत की ते घडून येतो आणि म्हणून त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी, त्यांच्या मुलांना, त्यांच्या परिवाराला त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा अशी सद्भावना व्यक्त करत असताना कमी आधीत मी बोललो असेल तर माझ्या बुद्धीचा दोष असेल. मधुकर बाबांना माहिती आहे मी विनोदी कीर्तनकार नाही, पाचकाट नाही, बाचकाट नाही, रोचक नाही, टोचक नाही, घालून बोलणारा नाही, पण आहे ते लपवून ठेवणारा पण नाही. जे आहे ते आहे, नाही ते नाही, स्वीकारा, नाही तर स्वीकारू नका. तेव्हा कीर्तनात जाताना त्या पिक्चरच्या चाली काहीतरी बास्कट, काहीतरी विनोद हे ऐकण्याच्या उद्देशात जाऊच नाही. धर्म मंडपाची जागा आहे आणि म्हणून त्या कीर्तन माध्यमात जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तो उभा आहे ना त्याच्या समोरच आपण जर काहीतरी अभद्र बोलत असेल तर तो दोष आहे. हे दोष लक्षात घेऊन कोणतरी एखादा वक्ता तरी कडवट व्हायला पाहिजे नाही का. म्हणून बोलण्याच्या योगात कमी अधिक झाला असेल, तुम्ही उदार अंतःकरणाने मला माफ कराल अशी सद्भावना व्यक्त करून आपण सेवेला इथे पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले कुळे वेडे वाकुळे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुमचे, नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुमचे, का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी, करा क्षमा अपराध महाराज तुमचे, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो पार्वती हरे हर हर महादेव.